यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस, उजनीला फायदा। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले। लोणावळ्यात सर्वाधिक 900 मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस झाला। गेल्या 16 वर्षातील विक्रमी पावसाची नोंद लोणावळ्यात झालीये। पिंपरी चिंचवडमध्ये 326 मिलीमीटर आणि पुणे शहरात 233.6 मिलीमीटर इतका पाऊस झाला। जुलैच्या इतिहासात पडलेल्या पावसाचा हा चौथा ऐतिहासिक उच्चांक आहे। या मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावरून शहरापर्यंत सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले। अनेक ठिकाणी घरात पाणी शिरले तर दरडी कोसळण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या। 22 ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना, 83 ठिकाणी झाडे कोसळली तर 9 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। 270हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे। अनेक घरांमध्ये तसेच दुकानांमध्ये सखल भागात पाणी शिरून भाग जलमय झाला। अग्निशमन व क्षेत्रीय कार्यालयांकडे 34 तक्रारी दाखल झाल्या असून महापालिकेचे 4000 सफाई कर्मचारी, 50 आरोग्य निरीक्षक आणि स्वच्छता पर्यवेक्षक सज्ज असून विशेष कार्यप्रणाली राबवण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश असल्याचे महापालिकेने म्हटले आहे। भीमा खोऱ्यात तसेच घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात आज सकाळच्या नोंदीनुसार 1,45,000 इतक्या प्रचंड वेगाने पाणी येऊ लागले आहे। त्यामुळे -20% असलेले धरण आज रात्रीपर्यंत प्लसमध्ये येईल। मात्र सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अद्याप पावसाचा पत्ता नाही, त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांवर संकट निर्माण झाले। समर्थ सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 45 पैकी दाखल झालेल्या अवघ्या एकाचाच अर्ज झाला मंजूर। काल पावसामुळे मंत्रालयात रद्द झालेली सोलापूर शहरातील B2 मिळकती संदर्भातची बैठक आज सायंकाळी 6 वाजता होणार, आमदार देवेंद्र कोठे यांची माहिती। सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुरावस्था जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पाहून अधिकाऱ्यांना दिल्या विविध सूचना। आज सकाळी 6च्या आकडेवारीनुसार उजनी धरणात दौंडमधून येत आहे तब्बल 1,45,500 क्युसेक वेगाने पाणी। -20% असलेले धरण आज रात्री प्लसमध्ये येणार। जुलैचा पहिला आठवडा देखील कोरडा ठाक गेल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील खरीपाच्या 60% पेरण्या रखडल्या। 220 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना आजवर झाला फक्त 121 मिलीमीटर पाऊस। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाइन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क: 9607151719। चाटला पैठणीचा आषाढम सेल, 50% डिस्काउंट आजपासून सुरू। तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू। आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या। कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना। चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर। फोन 2-6253-76 किंवा 9822-119401। सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक 11 जुलै रोजी होणार। या बैठकीमध्ये देखील जिल्हा परिषद, महापालिका आणि इतर सदस्यांची नियुक्ती होणार नाही अशी शक्यता। आषाढी वारीसाठी तुकोबांच्या पालखीचे आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान। मात्र मुसळधार पावसाने अनेक ठिकाणांहून येणाऱ्या दिंड्या आणि वारकरी रस्त्यावर अडकले। मुसळधार पाऊस आणि इंद्रायणी नदीच्या पूर परिस्थितीमुळे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत होणार। या सोहळ्यासाठी 1660 व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार। आषाढी वारीनिमित्त आळंदीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची महापालिकेच्या शाळांमध्ये निवासाची सोय। यामुळे पुणे महापालिकेच्या 101 शाळांना दिनांक 11 जुलैपर्यंत सुट्टी। महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती। FDAची पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यात विशेष मोहीम। दुधामध्ये शॅम्पू, डिटर्जंट, युरिया, पाम तेल, ग्लुकोज इत्यादी पदार्थ मिसळत जात असल्याचे तपासात उघड। 26 जणांविरुद्ध गुन्हे दाखल।
नाशिकसह त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, रामकुंड आणि गांधी तलाव संपूर्णपणे पाण्याखाली. पुण्यातील पावसाचा पीएमपील सेवेला फटका. सोमवारी दिवसभरात 1000हून अधिक फेऱ्या रद्द, प्रवाशांचे हाल. पुणे जिल्हा आणि उपनगरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पुण्याच्या धरणात 3.5 महिने पुरेल इतका पाणीसाठा. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस. लोणावळ्यात सर्वाधिक 900 मिलीमीटर, पिंपरी चिंचवडमध्ये 326 तर पुण्यात 233.6 मिलीमीटर पावसाची नोंद. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17 आणि 89 56 21 39 25. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे लोणावळा परिसरातील सर्व किल्ले, पर्यटन स्थळे, सिंहगड परिसर तसेच भीमाशंकर अभयारण्याची धोकादायक स्थळे बंद करण्यात आली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाचा निर्णय. तब्बल 18.5 तासांनी मुंबई पुणे मिसिंग लिंक खुला. दरड कोसळल्यामुळे मिसिंग लिंकच्या प्रकल्पाला तडाखा. काल सायंकाळी 7 वाजता दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला. पुणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 22 ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना, 83 ठिकाणी झाडे कोसळली तर 9 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. 270हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर. जिल्हा प्रशासनाची माहिती. नाशिकच्या सप्तशृंगीवर आज, उद्या आणि परवा 3 दिवस परिसर बंद. धार्मिक स्थळे, नदीकाठचा परिसर इत्यादी ठिकाणी जाण्यास बंदी. कोल्हापूर जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदी इशारा पातळीवर. 3 मुख्य राज्यमार्ग बंद. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. मुंबई पुणे रेल्वेमार्ग पुढील 2 ते 3 दिवस बंद राहण्याची शक्यता. दरड कोसळल्यामुळे मार्गिकेवर प्रचंड राडारोडा. मिसिंग लिंकच्या कामाची चौकशी करा. विधान परिषदेत विरोधक आक्रमक. दोषींवर कारवाई करण्याची मागणी. जगन्नाथपुरी येथे रथयात्रेसाठी लाखो भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे भाविकांसाठी देशभरातून 300 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी दिलेले राजीनामे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजूर. जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ला प्रकरणात लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आरोपी. एनआयएकडून पुरवणी दोषारोपपत्र दाखल.